नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेजची प्रश्न उत्तरे. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण कव्हर केलेलं आहे महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील 250 अतिमहत्त्वाची संभाव्य प्रश्न उत्तरे, जे की महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. स्पेशली पोलीस भरतीसाठी हे प्रश्न उत्तरे खूप महत्त्वाची असतील. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलवरील व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल, तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग तुमचा वेळ वाया न घालता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र पसरलेला आहे? उत्तर असणार आहे आपलं अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस पसरलेला आहे. मित्रांनो, येथे लक्षात ठेवा, आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांग, ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर असणार आहे प्रतिरोधजन्य पाऊस हा कोकण किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, रोशा जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर असणार आहे जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये रोशा जातीचे गवत आपल्याला आढळून येते. रोशा जातीच्या गवताचा उपयोग हा सुगंधित तेल बनवण्यासाठी केला जातो. तर हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की रोशा जातीच्या गवताचा उपयोग कशासाठी केला जातो? तर सुगंधित तेल बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागात आढळणारी आदिवासी जमात कोणती? तर माडिया गोंड ही महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे आढळणारी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, सातपुडा पर्वतातील किल्ले कोणती? तर गाभिलगड आणि नरनाळा हा किल्ला आपल्याला सातपुडा पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर उत्तर असणार आहे बनास नदी. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, बनास नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत जाते आणि हीच नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांसाठी महत्त्वाचा पाण्याचा स्रोत म्हणूनही ओळखली जाते. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला काय म्हणतात किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे नाव काय? तर ढाकण कोलखास असे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 9 आहे, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर बैराट शिखर हे सातपुडातील सर्वात मोठे शिखर आहे, सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10 आहे, ऐदलाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? तर मुक्ताईनगर हे नवीन नाव ऐदलाबाद शहराला देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते? तर कोकण रेल्वे ही 6 जिल्ह्यामधून धावते. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर कोणते? तर 0 माईल म्हणून नागपूर या शहराला ओळखले जाते किंवा भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणूनही नागपूर या शहराला ओळखले जाते. तसंच नागपूर या शहराला संत्र्याची बाजारपेठ या नावाने देखील ओळखले जाते. लक्षात ठेवा, अतिमहत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, मराठवाडा पूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होता किंवा कोणत्या राजाच्या अधिपत्याखाली होता? तर मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली होता. तर मराठवाड्यामध्ये 1 मे हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणूनही साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? धुळे ते कोलकाता हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 15 आहे, पानझडी वृक्षांची वने कोणत्या भागात आहेत? उत्तर असणार आहे विदर्भामध्ये आपल्याला सर्वात जास्त पानझडी वृक्षांची वने पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती कोणती? तर सुंद्री ही वनस्पती आपल्याला समुद्राच्या काठावर सर्वाधिक पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 17 आहे, सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर अवशिष्ट प्रकारचा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतालाच तसे पश्चिम घाटही म्हटले जाते, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर सह्याद्री पर्वताची एकूण लांबी जी आहे महाराष्ट्रामध्ये 1600 किलोमीटर एवढा पसरलेला आहे. तर सह्याद्री पर्वताची रुंदी जी आहे ते 100 मीटर एवढी आहे.
तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे 1600 किलोमीटर आणि रुंदी 100 मीटर. पुढचा प्रश्न पाहूयात. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर हिमालय पर्वत हा घडीचा पर्वत म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 19 आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर हरिश्चंद्रगड हे पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 आहे. रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रंकाळा तलाव पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? तर पितळखोरा ही संभाजीनगर जिल्ह्यातील लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. तसेच वेरूळ लेण्या ही जगप्रसिद्ध लेण्या म्हणून ओळखल्या जातात. तर याच वेरूळ लेण्यांमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिर ही आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 23 आहे. चांदीच्या दागिन्याकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर हुपरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 24 आहे. संभाजीनगर शहराची स्थापना कोणी केली? याचं उत्तर असणार आहे मलिक अंबर याने संभाजीनगर शहराची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला. संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? तर मित्रांनो, आता बदललेलं नाव आहे संभाजीनगर. यापूर्वी औरंगाबाद नाव होते आणि सर्वात पूर्वी खडकी या नावाने संभाजीनगर शहराला ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. बुलढाणा शहराचे जुने नाव काय होते? तर भिल्लठाणा हे बुलढाणा शहराचे जुने नाव होते. प्रश्न क्रमांक 28 आहे. महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता? तर वर्धा हा महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा आहे. तसेच वर्ध्याला मित्रांनो ग्रामसेवकाचं प्रशिक्षण केंद्र पण आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर वर्धा येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 29 आहे. वाशिम शहराचे जुने नाव काय होते? तर वत्सगुल्म हे वाशिम शहराचे जुने नाव होते. प्राचीन काळामध्ये वाशिम हे शहर मित्रांनो वाकाटक राजाची राजधानी होती, त्यामुळे या शहराचे नाव वत्सगुल्म असे होते. तर आणखीन एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 जुलै 1998 रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. घारापुरी एलिफंटा लेण्या कोठे आहेत? तर उरण रायगड येथे आपल्याला एलिफंटा लेण्या पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 31 आहे. महाराष्ट्रातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणती? तर तुमसर ही महाराष्ट्रातील प्रमुख तांदळाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 32 आहे. गणपतीपुळे पर्यटन स्थळ कोठे आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न पाहूयात. रायगडमधील पेशव्यांचे मूळ गाव कोणते होते? तर श्रीवर्धन हे रायगडमधील पेशव्यांचे मूळ गाव होते. लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे. ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा कुठे आहे? तर रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 36 आहे. आई भवानीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजापूर या ठिकाणी आई भवानीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, येथे 2-3 प्रश्न आणखीन आपल्याला विचारले जाऊ शकतात की पंढरपूरमध्ये भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चंद्रभागा या नावाने पंढरपूरमध्ये भीमा नदीला ओळखले जाते. तसंच भीमा नदीचा उगम पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर भीमाशंकर पुणे येथून भीमा नदीचा उगम होतो. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे. पुणे शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 1982 साली पुणे शेअर बाजाराची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 39 आहे. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर अक्राणी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 40 आहे. दुधा तुपाचा जिल्हा कोणता आहे? तर धुळे हा जिल्हा दुधा आणि तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
प्रश्न क्रमांक 41 आहे, औरंगजेब बादशहाची कबर कोठे आहे? तर खुलताबाद, संभाजीनगर येथे आपल्याला औरंगजेब बादशहाची कबर पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 42 आहे, समर्थ रामदास स्वामीचे जन्मगाव कोणते? तर जालना हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. जालना जिल्ह्यामध्ये जांभे गाव. प्रश्न क्रमांक 43 आहे, बुलढाणा जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर पूर्णा आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये बुलढाणा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 44 आहे, नागपूरमधील कन्हान कोणत्या उद्योगाशी निगडीत आहे? उत्तर आहे कोळसा या उद्योगाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक तापमान पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 46 आहे, मित्रांनो तो महाराष्ट्राच्या ऐवजी भारताची आर्थिक राजधानी कोणती असं म्हणायचं आहे. तर उत्तर असणार आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. तर महाराष्ट्राची राजधानी पण मुंबई हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, महाराष्ट्रात एकूण बंदरे किती आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रात छोटी मोठी बंदरे म्हटलं तर 48 बंदरे आहेत आणि 2 मोठी बंदरे आहेत. तर 2 मोठ्या बंदरामध्ये मुंबई बंदर हे एक बंदर आहे. तर दुसरं बंदर आहे नावाशेवा जवाहरलाल बंदर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं बंदर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जातं. तसंच पुणे या शहराला महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणूनही ओळखले जातं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 आहे, स्वामी समर्थांची समाधी कोठे आहे? तर अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वामी समर्थांची समाधी पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 51 आहे, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? तर मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनी मंदिर कोठे आहे? तर शनी शिंगणापूर नगर जिल्ह्यामध्ये येथे प्रसिद्ध शनी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 57 आहे, खामगाव मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर बुलढाणा या जिल्ह्याचे खामगाव हे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 58 आहे, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कोणते होते? तर कुलाबा या नावाने पूर्वी रायगड जिल्ह्याला ओळखलं जायचं. प्रश्न क्रमांक 59 आहे, अलिबाग हे मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रायगड या जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60 आहे, महाराष्ट्रात प्रथम किती जिल्ह्याची निर्मिती झाली? तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 26 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची वन लाइनर प्रश्न असणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या परीक्षेमध्ये विचारलेली ही सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाची प्रश्न आहेत, लिहून घेत चला, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 53 आहे, मराठी चित्रपट नगरी कोठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठी चित्रपट नगरी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 54 आहे, महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? तर 700 किलोमीटर एवढा महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 55 आहे, ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ओरोस बुद्रुक हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर 800 किलोमीटर एवढा आपल्याला महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार पाहायला मिळतो. तर मित्रांनो हे 2 प्रश्न अतिमहत्त्वाचे असणार आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार आणि महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार. तर हे 2 प्रश्न खूप जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर हे आपण लिहून ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 61 आहे, महाराष्ट्रात लागवडीखालील सिंचन क्षेत्र किती आहे? तर 16% एवढं आपल्याला सिंचन क्षेत्र पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे? तर मुंबई येथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जंगल वनाखालील क्षेत्र किती आहे? तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 21% एवढे क्षेत्र हे वनाखाली आहे. तर मित्रांनो येथे आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पाहायला मिळते? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र पाहायला मिळतं. तर कुठल्या प्रशासकीय विभागात पाहायला मिळतं? तर विदर्भ या प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला सर्वाधिक वनाखालील क्षेत्र पाहायला मिळतं.
तर आणखीन एक गडचिरोलीवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आपल्याला गडचिरोली असे देता येईल. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, जहाजे बांधण्याचा कारखाना कोठे आहे? तर माझगाव डॉक मुंबई या जिल्ह्यामध्ये आपल्याला जहाजे बांधण्याचा कारखाना पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, पोस्टकार्ड तिकिटे छापण्याचा कारखाना कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आपल्याला पोस्टकार्ड तिकिटे छापण्याचा कारखाना पाहायला मिळतो. तसेच नाशिक येथे आपल्याला मिग विमानांचा कारखानाही पाहायला मिळतो. नाशिक या जिल्ह्यामध्ये मिग विमानांची निर्मिती पण केली जाते. प्रश्न क्रमांक 67 आहे, हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 68 आहे, महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो की विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो? तर ऑगस्ट या महिन्यामध्ये विदर्भामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 69 आहे, हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन संस्था आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 70 आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर एकूण 5 ज्योतिर्लिंग आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 71 आहे, हरणांसाठी सागरेश्वर उद्यान कोठे आहे? तर मित्रांनो इथे प्रश्न असा आहे, हरिणांसाठी प्रसिद्ध किंवा राखीव सागरेश्वर उद्यान कोठे आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला सागरेश्वर उद्यान हे पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 72 आहे, अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? तर वेरूळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला अखंड शिल्पातले कैलास मंदिर पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 73 आहे, मॅग्नीजचे साठे मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे सर्वाधिक साठे आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 74 आहे, डांबर निर्मितीचे कारखाने कोठे आहेत? नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला डांबर निर्मिती कारखाने पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 75 आहे, महाराष्ट्रात खनिजांचे समृद्ध साठे कोठे आहेत? तर विदर्भ या विभागामध्ये आपल्याला सर्वाधिक खनिजांचे साठे पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 76 आहे, बॉम्बे हाय हे तेल उत्पादन कधीपासून सुरू झाले? बॉम्बे हाय येथे तेल उत्पादन कधीपासून सुरू झाले? तर 1973 पासून बॉम्बे हाय येथे तेल उत्पादनास सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 77 आहे, महाराष्ट्रामध्ये कच्चे लोखंड सर्वात जास्त कोठे तयार होते? तर नागपूर या ठिकाणी सर्वाधिक जास्त कच्च्या लोखंडाचं उत्पादन केलं जातं. प्रश्न क्रमांक 78 आहे, भारतातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे भारतातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 79 आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आपल्याला कोयना जलविद्युत प्रकल्प पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 80 आहे, डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने कोठे आहेत? तर कोल्हापूर या ठिकाणी डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 81 आहे, चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आपल्याला चलनी नोटांचा कारखाना पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 82 आहे, गुळाची मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी गुळाची सर्वाधिक मोठी बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 83 आहे, सर्वाधिक कागद कारखाने कोठे आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे सर्वाधिक कागद कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 84 आहे, महाराष्ट्रात एकूण कापड गिरण्या किती आहेत? तर 104 एवढ्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये कापड गिरण्या पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात सामाजिक वनीकरणाची स्थापना कधी झाली? तर 1982 साली वनीकरणाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, तोडा आदिवासी जमात कोणत्या पर्वतात आहे? तर निलगिरी पर्वतामध्ये आपल्याला तोडा ही आदिवासी जमात आढळून येते. प्रश्न क्रमांक 87 आहे, सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 88 आहे, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर एकूण 7 प्रशासकीय विभाग आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता? तर सातारा हा जिल्हा सौर ऊर्जा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
प्रश्न क्रमांक 91 आहे, चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 92 आहे, 52 दरवाजाचे शहर कोणते आहे? तर संभाजीनगर हे शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 93 आहे, महाराष्ट्राचे प्रमुख खाद्यपीक कोणते आहे? तर ज्वारी हे महाराष्ट्राचे प्रमुख खाद्यपीठ म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 94 आहे, काजू फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे ठिकाण काजू फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 95 आहे, विदर्भाचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर बुलढाणा या जिल्ह्यास विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे? तर नाशिक येथे आपल्याला जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 97 आहे, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 98 आहे, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे या ठिकाणी आपल्याला राजा केळकर वस्तू संग्रहालय पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 99 आहे, प्रशासन विकास प्राधिकरण कोठे आहे? तर पुणे येथे आपल्याला प्रशासन विकास प्राधिकरणाचं मुख्यालय पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 100 आहे, शासकीय खार परीक्षण प्रयोगशाळा कोठे आहे? तर मुंबई जिल्ह्यामध्ये वडाळा या ठिकाणी आपल्याला शासकीय खार परीक्षण प्रयोगशाळा पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 101 आहे, पेशव्यांच्या राजधानीचे शहर कोणते? तर पुणे हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर होते. प्रश्न क्रमांक 102 आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे सातारा येथे. प्रश्न क्रमांक 104 आहे, रामटेक शहर कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर रामगिरी या पर्वतावर आपल्याला रामटेक शहर पाहायला मिळतं. पुढील प्रश्न आहे, महादेव डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर स्तरित प्रकारचा खडक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 100% साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 108 आहे, नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला नळदुर्ग किल्ला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 109 आहे, महाराष्ट्रात उपग्रह संदेश वहन केंद्र कोठे आहे? तर आर्वी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला उपग्रह संदेश वहन केंद्र पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, बाहुबली जैनांचे तीर्थस्थान कोठे आहे? कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला बाहुबली हे जैनांचे तीर्थस्थान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, सांताक्रूज राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आपल्याला सांताक्रूज राष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आपल्याला भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, कापूस एकाधिकार योजनेचे जनक कोण आहेत? तर वसंतराव नाईक हे कापूस एकाधिकार योजनेचे जनक म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, 35 जिल्ह्याची विभागणी किती विभागात आहे? तर एकूण 4 विभागामध्ये आपल्याला 35 जिल्ह्यांची विभागणी पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश अशा एकूण 4 विभागामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यांची विभागणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, मराठी रंगभूमीची गंगोत्री कोणती? तर मुंबई हे मराठी रंगभूमीची गंगोत्री म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, गाविलगड किल्ला कोठे आहे? तर चिखलदरा या ठिकाणी आपल्याला गाविलगड किल्ला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, निजामाची राजधानी कोणती होती? तर अहमदनगर, अहिल्यानगर ही निजामाची राजधानी म्हणून ओळखली जात होती. देवगिरीचा किल्ला कोठे आहे? तर दौलताबाद, संभाजीनगर येथे आपल्याला देवगिरीचा किल्ला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर नागपूर या ठिकाणी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे पारसबाग कोणत्या शहरास म्हणतात? तर नाशिक या शहरास मुंबईची पारसबाग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 121 आहे, महाराष्ट्रात किती पठारी प्रदेश आहेत? तर एकूण 3 पठारी प्रदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा प्रश्न आहे, धरमतर व राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये धरमतर आणि राजापूरची खाडी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती पाणलोट क्षेत्र आहेत? तर एकूण 5 पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती साखर कारखाने आहेत? तर 150 एवढे महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, कापड गिरण्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मुंबई या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, माडिया गोंड सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? माडिया गोंड ही आदिवासी जमात सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळते. पुढचा प्रश्न आहे, स्काय बस हे पेटंट कोणाकडे आहे? तर कोकण रेल्वेकडे स्काय बसचं पेटंट आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मराठी भाषिक किती आहेत? तर एकूण 73% एवढे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील फ्लायओव्हर शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबई या शहराला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे कारागृह तसंच मुंबई पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मांढरदेवी दुर्घटना कोणत्या जिल्ह्यात घडली? तर सातारा जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी मांढरदेवी ही दुर्घटना आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 133 आहे, विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 11 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आपल्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर इचलकरंजी या ठिकाणी आपल्याला टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट पाहायला मिळतं. तसंच इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे चेरापुंजीही म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 136 आहे, सुवर्णदुर्ग सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला सुवर्णदुर्ग सागरी किल्ला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, भारत इतिहास संशोधन मंडळ कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आपल्याला भारत इतिहास संशोधन मंडळ पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज कुठे आहे? तर पुणे खडकवासला या ठिकाणी आपल्याला आर्म फोर्सेसचं मेडिकल कॉलेज पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर कोकण विभागामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, तंबाखू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्याची राजधानी कोणती? तर संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, मिठागराचा जिल्हा कोणता आहे? तर रायगड हा जिल्हा मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात केव्हा झाली? तर 1965 या साली हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली होती. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणलं जातं? तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. जवळपास सर्वच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी, लक्षात ठेवा. राजमाता जिजाबाईंचे माहेर कोणते? तर सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाबाईंचे माहेरघर आढळते. प्रश्न पुढचा आहे, अंबाबाई महालक्ष्मीचे मंदिर कुठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाई महालक्ष्मीचे मंदिर आहे. पुढचा प्रश्न आहे, गोंड राजाचा आदिवासी जिल्हा कोणता? तर चंद्रपूर हा जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, इंद्राची नगरी कोणत्या शहरास म्हणतात? तर अमरावती या शहरास इंद्राची नगरी असे म्हणतात. प्रश्न पुढचा आहे, गुजरात व महाराष्ट्राचे सीमेवरील जिल्हा कोणता? तर ठाणे हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा कोणता? तर नांदेड हा जिल्हा आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा आहे. महाराष्ट्रात किती मैदानी प्रदेश आहेत? तर एकूण 6 मैदानी प्रदेश महाराष्ट्रामध्ये आढळतात. महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत? तर एकूण 3 प्रकारचे किल्ले महाराष्ट्रामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे, ऑटोमिक पॉवर प्लांट कुठे आहे? तर तारापूर ठाणे या जिल्ह्यामध्ये ऑटोमिक पॉवर प्लांट पाहायला मिळतो.
पुढचा प्रश्न आहे, सर्वात जुने दैनिक कोणते? तर बॉम्बे समाचार हे 1882 साली सर्वात जुने दैनिक म्हणून ओळखले जाते. तर याची सुरुवात जी झाली होती 1882 या साली बॉम्बे समाचार या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आपल्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश कोठे आहे? तर अजिंठा टेकड्या यांना मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती? तर रायगड हे शिवाजी महाराजांची राजधानीचे ठिकाण होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात खाड्या जास्त आहेत? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक खाड्या पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत? तर एकूण 23 कारखाने आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे हमाल भवन कोणी बांधले? तर बाबा आढाव यांनी पुणे येथे हमाल भवन बांधले होते. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन ओडिसी रेल्वे कोणाची आहे? तर महाराष्ट्राची आहे. पुढचा प्रश्न आहे, किल्लारी लातूर येथे भूकंप केव्हा झाला? तर 1993 या साली किल्लारी लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप झाला होता. पुढचा प्रश्न आहे, केळी उत्पादनाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर जळगाव जिल्ह्यातील यावल हे ठिकाण केळी उत्पादनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे? तर पनवेल या ठिकाणी आपल्याला खार संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले नाटक कोणते? तर सीता स्वयंवर हे मराठी भाषेतील पहिले नाटक होते. पुढचा प्रश्न आहे, मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक कोण? तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांना मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातं. जलभूमी व्यवस्थापन कोठे आहे? तर संभाजीनगर येथे जल व भूमी व्यवस्थापन संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कारागृहाची खुली वसाहत कोठे आहे? तर पुणे येथे आपल्याला महाराष्ट्रातील कारागृहाची खुली वसाहत पाहायला मिळतं. तसंच येरवाडा या कारागृहामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, तालुका नसलेला जिल्हा कोणता? मुंबई या जिल्ह्यामध्ये आपल्याला एकही तालुका पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रात तन महाविद्यालय कोठे आहे? तर अकोला या ठिकाणी आपल्याला तन महाविद्यालय पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला नरनाळा किल्ला आढळतो. पुढचा प्रश्न आहे, अंबाजोगाई मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आपल्याला अंबाबाई मातेचे मंदिर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, चपलाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर कोल्हापूर हे ठिकाण चपलाकरिता प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, जुहू मनोरी सागरतट कोठे आहे? तर मुंबई उपनगर या ठिकाणी जुहू आणि मनोरी सागरतट आहेत. कोकणातील प्रमुख पीक कोणते? तर तांदूळ हे कोकणातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग कोणता? तर सोलापूर हे महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केव्हा झाला? 1674 या साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ऑनलाईन लॉटरीचे गाव कोणते? तर मेगाविन हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मासेमारी उद्योगाची मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर डहाणू ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला मासेमारी उद्योगाची सर्वात मोठी बाजारपेठ पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये उरण या ठिकाणी गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? तर 1200 सेंटीमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख नदी पीक कोणते? तर ऊस व कापूस हे प्रमुख नगदी पिके आहेत. पुढचा प्रश्न आहे, हापूस नंतर कोणते आंबे प्रसिद्ध आहेत? पुढचा प्रश्न आहे, रेशमी कापडाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर सावळी व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड हे ठिकाण रेशमी कापडाकरिता अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, कोशा रेशीमचे उत्पादन कोठे होते? तर एकोडी
व भंडारा जिल्ह्यातील बापेवाडा या ठिकाणी कोशा रेशीमचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न आहे, प्लास्टिक उद्योगाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर उल्हासनगर या ठिकाणी सर्वाधिक प्लास्टिक उत्पादन केले जाते. यशदा ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये यशदा ही संस्था आपल्याला आढळते. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले छात्रालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 198 आहे, मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर एकूण 3 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 199 आहे, आनंद सागर पर्यटन स्थळ कुठे आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात शेगाव या ठिकाणी आनंद सागर पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 200 आहे, वन अधिकारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर जळगाव या ठिकाणी वन अधिकारी प्रशिक्षण केंद्र आढळते. पुढचा प्रश्न आहे आपला, देसाईगंज कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देसाईगंज कागद गिरणी आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध गणित तज्ज्ञ भास्कराचार्य यांचा जिल्हा कोणता? तर बीड या जिल्ह्यातील होते. पुढचा प्रश्न आहे, गुरुद्वारा सचखंड महाराष्ट्रात कोठे आहे? तर नांदेड या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, शेती अवजारे बनवण्याचा कारखाना कोठे आहे? तर किर्लोस्कर वाडी या ठिकाणी शेतीचे अवजारे बनवण्याचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न आहे, सीताबर्डी प्रेक्षणीय किल्ला कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध राणीबाग कोठे आहे? तर मुंबई जिल्ह्यामध्ये भायखळा या ठिकाणी राणीबाग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध महाराजा बाग कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे आपला, धाराशिव या जिल्ह्याचे आधीचे नाव काय आहे? तर उस्मानाबाद हे धाराशिव या जिल्ह्याचे आधीचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे, आषाढी यात्रा सर्वात मोठी कोठे भरते? तर पंढरपूर या ठिकाणी आषाढी यात्रा भरते. पुढचा प्रश्न आहे, सातवाहन काळातील महत्त्वाचे शिक्षण केंद्र कोणते? तर पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शिक्षक केंद्र होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात महिला मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. गहू लागवडीसाठी कोणत्या प्रकारचे हवामान लागते? तर थंड हवामान गहू लागवडीसाठी लागते. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? मृग नक्षत्रामध्ये पहिल्या पावसाच्या सरी पडतात. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर पंचगंगा या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक पीक होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या पिकाचे उत्पादन होते? तर ज्वारी या पिकाचे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन होते. पुढचा प्रश्न आहे, ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आपल्याला ध्रुव अणुभट्टी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, हाजी मलंग बाबरची कबर कोठे आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण या ठिकाणी आपल्याला बाबरची कबर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील हवामान वेधशाळा कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी हवामान वेधशाळा पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती तुपाकरिता प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर जळगाव हा जिल्हा वनस्पती तुपाकरिता अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, हिमृशाली व पैठणीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर संभाजीनगर हे ठिकाण हिमृशाली व पैठणीकरिता अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पैठणी साडीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर नाशिक जिल्ह्यातील येवला हे ठिकाण पैठणी साडीकरिता अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, रसायन उद्योगाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ हे रसायन उद्योगाकरिता अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, जलसिंचन अभियांत्रिकी संस्था कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी जलसिंचन अभियांत्रिकी संस्था आढळते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी पर्यावरण अभियांत्रिकी संस्था आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे आपला, सहकारी दूध उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर हा जिल्हा सर्वाधिक दूध उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, चुलबंद ही कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे? तर गोंदिया या जिल्ह्यातील चुलबंद ही प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यात कोणती खनिजे मिळतात? तर लोह आणि अभ्रक ही खनिजे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मिळतात. पुढचा प्रश्न आहे, नारळाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारळाचे सर्वात जास्त उत्पादन होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत कोठे आहे? तर कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. तसंच नागपूर या ठिकाणीही भारतातील सर्वाधिक मोठी औद्योगिक वसाहतीचं कामकाज सध्या सुरू आहे.
पुढचा प्रश्न आहे देवगड, वेंगुर्ले व मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ही बंदरे आढळतात. पुढचा प्रश्न आहे आपला मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धी पावलेले गाव कोणते? तर सिंधुदुर्ग येथील शिरोडे हे गाव 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये प्रसिद्ध पावले होते. पुढचा प्रश्न आहे आपला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर इसवी सन 1861 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राचे काश्मीर कोणत्या ठिकाणास म्हणतात? महाबळेश्वर या ठिकाणाला महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे आपला मध्य प्रदेशची पूर्वी राजधानी कोणती होती? तर उज्जैन ही मध्य प्रदेशची पूर्वीची राजधानी होती. नागपूर हे चुकीचं आहे, तर तिथं करेक्शन करून घ्या. उज्जैन ही मध्य प्रदेशची पूर्वीची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे आपला लोकरी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ठाणे या ठिकाणी लोकरी कापड सर्वाधिक प्रमाणात उत्पादित केलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला रासायनिक खत कारखाने कोठे आहेत? तर रायगड जिल्ह्यामध्ये थळवायशेत येथे सर्वाधिक रासायनिक खत कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सोलापूर हे ठिकाण चादरीकरिता प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर सांगली हा जिल्हा हळद उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती मंदिर कोणी बांधले? तर छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवछत्रपतींचे मंदिर बांधले होते. पुढचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1296 मध्ये संजीवन समाधी कोठे घेतली? तर या प्रश्नाचा बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो आळंदी या ठिकाणी घेतली आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. तर हे चौंडी अहमदनगरचे आहे, हे करेक्शन करून घ्या. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली होती. पुढचा प्रश्न आहे उमरान व मेहरून बोर या फळांकरिता प्रसिद्ध जिल्हा कोणता? उत्तर आहे जळगाव. पुढील प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे? तर मोडकसागर हे धरण आपल्याला वैतरणा नदीवर पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द प्रकल्प हे ह्यास काय म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना सातबारा उपहार वितरित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर ग्रामदूत योजना ही सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाकडून. पुढचा प्रश्न आहे निर्मल ग्राम योजनेत सर्वाधिक पुरस्कार कोणत्या जिल्ह्याने प्राप्त केले आहेत? तर कोल्हापूर या जिल्ह्याने निर्मल ग्राम योजनेत सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात केव्हापासून झाली आहे? तर 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभागासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली संगणक प्रणाली कोणती? तर सरिता ही संगणक प्रणाली महाराष्ट्र शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागासाठी सुरू केली आहे. मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र शासनाकडून 6व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली होती? तर 1 एप्रिल 2009 पासून महाराष्ट्र शासनाकडून 6व्या वेतन आयोगाची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाकडून 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आपल्याला कॉमेंट करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून अशीच आणखीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.